की ज्यांना स्टेज डेअरिंग नव्हतं त्यांनी आज स्टेजवर येऊन परफॉर्मन्स दिल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. अर्थात एकाच एक कार्यक्रमामध्ये किंवा एकाच ठिकाणी येऊन एक कडवं किंवा दोन कडवं म्हणून कॉन्फिडन्स वाढणार नाही आहे, परंतु कुठेतरी तो बिल्डअप होणं गरजेचं होतं, ते झालेलं आहे आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने आपल्या या प्रवासाची सुरुवात होणार आहे. आरंभ 2024 हा उपक्रम दरवर्षी चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. याच्यामध्ये तुमचं पाठबळ असणं गरजेचं आहे. किंबहुना याच्यामध्ये हा कोअर कमिटी जो प्रकार आहे, कोअर कमिटीमध्ये आपल्यापैकी काही जर चांगले ज्यांना खरोखर समाजाच्या प्रती काही नवीन गोष्टी करावायच्या आहेत अशांचं निश्चित स्वागत आहे. केवळ बाहेर राहून सूचना द्यायच्या आणि कुठेतरी बाहेर राहूनच कॉमेंट्स करायच्या त्याच्यापेक्षा मला वाटते पार्टिसिपेशन होऊन थोडीशी मेहनत केली, प्रामाणिकपणा दाखवला तर मला वाटते समाजाला नवीन दिशा आपण देऊ शकतो. आपली तरुण पिढी या आशेने आपल्या सर्वांकडे पाहत आहे. आज तुम्ही बघितलं असेल की 4 वयोगट आपण केले होते, 1 ते 18, 19 ते 40, 41 ते 60 आणि 61 चे समोर सर्वांचं पार्टिसिपेशन होतं. म्हणजे मला खरोखर आनंद आहे की 61 अँड अबव्ह हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये त्यांनी इथे येऊन गाणं म्हणणं आणि ॲक्टिव्हिटी ऑन करायचं ट्रॅक हेच खरं अर्थाने त्यांचं यश आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आम्ही म्हणू शकतो, पण आपले वयस्कर मंडळी या युगामध्ये कराओके ट्रॅकवर येऊन गाणं म्हणण्याची हिंमत दाखवतात आणि गाणं म्हणतात. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं यश त्याच्यामध्येच आहे. हा प्रवास आपल्याला पुढे करायचा आहे, ही सुरुवात आहे. अर्थात कुठलाही कार्यक्रम असला की त्याला आर्थिक पाठबळ लागते आणि तुमच्यासमोर हे सगळे मान्यवर आहेत की ज्यांच्या मुलाच्या सहकार्याने आपण आज हे सगळं करू शकतो. म्हणजे एंटायर श्रेय खरं तर या सगळ्यांना जाते की यांनी स्पॉन्सरशिप स्वयंस्फूर्तीने दिली आहे. कुठेही कुठली डिमांड न ठेवता त्यांनी स्वतःहून आपलं नाव स्वतःहून आम्हाला अप्रोच झाले की चला मी पण तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये देऊ इच्छितो. किंबहुना म्हणजे कार्यक्रम आपला सगळं ठरल्यानंतर देखील काल परवा शैलेश भाऊचा मेसेज आला की नाही नाही सगळं तुम्ही करताय, सगळे स्पॉन्सरशिप, सगळे बक्षीस आहे, हे सगळे पार्टिसिपेशन विनर आणि याच्यासाठी आहे, पार्टिसिपेशनसाठी आणि विनरसाठी. व्हॉट अबाउट कोअर कमिटी मेंबर्स? कुठेतरी आमच्या समाज बांधवांनी आमचा देखील विचार केला आणि खरंच सांगायला म्हणजे आनंद होईल की 22 जुलैपासून निरंतर आमची ही जी 6-7 जणांची कोअर कमिटी आहे ही दररोज 1.5 तास द्यायची. सकाळी 9 ते 10:30, कधी कधी आमची मीटिंग मला वाटते 11-11:30 पर्यंत चालायची. एकदा यांचं सलाईन घेणं चालू होतं तरी मीटिंगमध्ये त्या हजर होत्या. नियमावली थोडी कडक होती आणि त्याच्यामुळेच आम्ही कुठेतरी या प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू शकलो या सर्वांच्या सहकार्याने. आणि इथून पुढे असाच प्रवास आपल्याला करायचा आहे. तुमच्याकडे जे सजेशन्स अपेक्षित आहे, आजचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्याच कार्यक्रम चांगला झाला मी असं दावा करणार नाही, म्हणणार नाही. काही ना काही सूचना अवश्य तुम्ही द्याव्यात, सजेशन्स द्यावेत जे कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजे. सजेशन्स अगदी त्याला म्हणतात ना की वेलकम आहेत, परंतु ते थोडेसे कन्स्ट्रक्टिव्ह स्वरूपाचे असावेत. केवळ आपल्या गल्ली बोळी पुरता विचार करून ते नसावे. समाज हा दृष्टिकोन ठेवून तुमचे जर सजेशन्स आम्हाला आले तर मला निश्चित आनंद होईल, माझ्या कोअर कमिटीला आनंद होईल की आम्ही त्या पद्धतीने समोर जाण्याचा प्रयत्न करू. आज तुमच्या लक्षात आलं असेल की 50, 51, 55 लोकांनी गाणे म्हटले. माननीय परीक्षक आपल्या समोर आहेत, त्यांनी जज केलेलं आहे की 21, 22, 25 जे काही सांगितले तेवढे त्यांनी ते सिलेक्ट केले असतील. पण तुम्ही आम्ही देखील संगीताचे तज्ज्ञ नाही आहोत, पण आम्हाला कार्यक्रम पाहिल्यानंतर लक्षात आलं की नाही यांचं गाणं चांगलं आहे, हिचं गाणं चांगलं आहे. हा जो ग्रुप आहे हिचं गाणं याचं गाणं चांगलं व्हावं, याचा एक वेगळा प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करता येईल का, ज्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जे काही सामाजिक उपक्रम किंवा कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत अशा आमचे जे उदयोन्मुख आमच्या समाजाचे गायक आहेत त्यांना आपल्याला उभं करता येईल का. तुम्ही आम्ही इंडियन आयडल आणि बाकीच्या जे सगळे संगीत मैफिली आहेत त्या पाहतो आणि याच्यामध्ये बघितलं की करिअर देखील आज लोक करायला लागले आहेत. तर असेच आपल्या समाजातले काही चांगले गायक करिअरच्या दृष्टिकोनातून समोर कसे जातील हे पाहणं देखील आपलं कर्तव्य ठरेल. रोशन कत्ने आपल्यासमोर उदाहरण आहे की जो पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन देखील आज अगदी सन्मानाने ताकपणाने संगीताच्या क्षेत्रामध्ये गायकीच्या स्वरूपात उभा राहिलेला. आपल्याला या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या आमच्या संचालक महिलांनी दिलेल्या आहेत. आपले जे 21 गायक आहेत याची निवड झाल्यानंतर तुमच्याकडनं तुम्ही जे प्रेक्षक म्हणून आम्हाला लाभलेले आहात तुम्हाला आम्ही अधिकार देतो आहोत 4 उत्तम गायक निवडण्याचे. सकाळी 9 पासून जे सर्वजण इथे उपलब्ध आहेत, स्वतःचा वेळ देतात आहेत, त्यांनी प्रत्येकाचे गाणे बघितलेले आहेत, किंबहुना आता 21 गाणे देखील बघणार आहेत.
याच्यामध्ये तुम्हाला निवड करायची आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बेस्ट मॅक्झिमम ज्यांना वोट्स मिळतील, ज्यांना लाईक्स मिळतील, त्याला त्या 4 लोकांना देखील आपण इथे बक्षीस देत आहोत. आपले जे 120 पार्टिसिपंट होतो त्यांना देखील आपण पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट देतो आहोत. आमचे जे 51 गायक दुसऱ्या फेरीसाठी निवड झाले त्यांना देखील आपण मेडल देत आहोत. थोडक्यात सांगायचा अर्थ असा आहे की ज्यांनी या प्रवासामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्या प्रत्येकाचं कौतुक कोअर कमिटीतर्फे करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मला अकोलेकर मंडळींना विशेष सांगायचं आहे की सुरुवात झाली ती ही क्रिकेटपासून. एक संकल्पना आमच्या डॉक्टर पीएच सावजी आणि बाकी आमची जी अकोलेकर मंडळी यांनी ती संकल्पना मांडली, की स्पर्धा यशस्वीपणे करून दाखवली आणि त्या स्पार्कमधून कुठेतरी आम्ही हा मेसेज घेतला आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे, प्रत्येकजण क्रिकेट खेळू शकत नाही, मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. तर मग आपण गायन हा क्षेत्र निवडलं. याच्यामध्ये अजून मला काही इनपुट्स काही आपल्या समाज बांधवाकडून आलेले आहेत की जशी नृत्यकला आहे की आमच्या अनेक मुला मुलींना नृत्याची आवड आहे, तर अशा प्रकारची स्पर्धा का असू नये. अशा अनेक गोष्टी आहेत किंवा किंवा तुमच्याही मनात असतील की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण घेऊ शकतो का. मला वाटते कोणीतरी समोर यावं, कोणीतरी पुढाकार घ्यावा, एक त्यांनी पण कोअर कमिटी स्थापन करावी आणि समाजाला त्या क्षेत्रामध्ये दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. गायनाच्या संदर्भात मला जेव्हा आम्ही ग्रुप स्थापन केला तेव्हा कुठल्याच गावातून आपल्या गावामध्ये ही स्पर्धा असावी असा निरोप कोणाकडनं आला नाही. म्हणून आज मला वाटते आमच्या एकाने म्हटलं की बुलढाण्याचं दलालचं की तुमचं बुलढाण्याचं एक हे चांगलं आहे, हॉल चांगला आहे म्हणजे चांडक सरांचा, तर त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम घेऊया. इथे कोणाचाही निरोप न आल्यामुळे भूषण भाऊ महाजन यांनी स्वतःहून निर्णय घेतला की नाही मी हे सगळं करायला तयार. आणि मला सांगायला खरोखर आनंद आहे की 90% काम जे आहे आजच्या या कार्यक्रमाचं सगळं या एका व्यक्तीने केलेलं आहे. अतिशय स्वतःचा वेळ त्याला संपूर्ण साथ संगीताची मिळालेली आहे की तिने कुठली कुरकुर न